जय श्रीराम भावांनो, खूप दिवसातून नगरला आलो त्यामुळे आपल्याला थोडी खरेदी करायची होती. खरेदी म्हणल्यावर आपण डायरेक्ट कापड बाजारात येत असतो. दिवाळीच्या आधी मी येऊन गेलतो ना, तेव्हा खूप सारी गर्दी होती आणि आता दिवाळी होऊन गेली त्याच्यामुळे थोडी गर्दी पण कमी झाली. इथे येऊन महेश भाऊने चांगलीच खरेदी केली होती. खरेदी म्हणजे आपला दररोजच डेली यूजचं सामान हो, जसं की बॉडी लोशन वगैरे ते सगळं घेऊन आपली चप्पल तुटलेली होती. मग आपण गेलो चप्पल शिवायला. त्या बाबाला म्हणलं मागच्या वर्षी शिवून नेली तेव्हा 5 दिवसात तुटली होती, आता तुटली नाही पाहिजे असं काहीतरी करा म्हणलं. बाबा मला म्हणतो तू ती चप्पल घरात ठेवून दे, म्हणजे तुझ्या 10 पेट्या जाते तरी तुटायची नाही. आता हॉस्टेल पर्यंत येऊस तर आपल्या नाश्त्याचा पण टाइम झालता. मग काय एका ग्लासात थोडा चहा आणि प्लेट भर नुसतं फरसाणच घेतलं होतं. चला मग येता काय तुम्ही पण फरसाण खायला. नाश्ता करून आपण लगेच व्हॉलीबॉल खेळायला आलतो. पण पोरं म्हणे बॉल फुटणार आहे राव. त्यांना म्हणलं अजून तर फुटला नाही ना, फुटल्यावर बघता येईल मग काय करायचं ती. मग काय लगेच व्हॉलीबॉल खेळायला चालू केलं आणि ते बॉल फुटलेला आहे ना, तो म्हणजे याच्यामुळं. कारण एवढ्या ताकदीनं आणतो ना की ते बॉल एक दिवस नगरच्या बाहेरच गेलता. रात्री आपल्या स्टडी टाइमला आपल्याला काय येतं नेमकं, आपण काय अभ्यास केला ते आपण थोडे एक्सप्लेन करून सांगत होतो. आता समोरच्याला मी काय शिकवतोय ते माहित नव्हतं, त्याच्यामुळे आपण फुल कॉन्फिडन्सने शिकत होतो. तर भावांनो, तुम्ही गेला एक कमेंट करून आणि